गुड मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आजपासून आपण चालू केलं आहे डेली व्लॉगिंग. डेली व्लॉगिंग चालू करायचं कारण असं आहे, बघा आपल्याला फोन आला आहे. आपण फोनवर बघू कोण बोलतोय. हॅलो. तर असे तर आपला फोन झालेला आहे, पण आपण डेली व्लॉगिंग चालू केलं आहे. काय ना आपली रेग्युलर लाईफ दाखवणार, काय चाललंय काय नाही. ज्याला बघायचं तर बघेल, ज्याला नाही बघायचं नको बघू दे. आपण फक्त दाखवायचं काय, आपण फक्त करायचं काम करायचं. बघू थोडंफार त्यातनं आपलं इन्स्पायरिंग काय झालं तर. आता आपण चालू आहे. आता इथं आमचा भाऊ बसलाय बिग बॉस बघत. बार बंद केलं त्यानं, त्याला डिस्टर्ब होतंय. आणि आमच्या आई बसलाय मग. नमस्कार. बोलायचंय का? बोल बोल. नमस्कार मंडळी. पुन्हा तर आलंच पाहिजे प्रत्येक वेळेला. लय आगाव आहे. आणि असं तर आईला डिस्टर्ब केल्यामुळे आई आमची जरा चिडलेली आहे. तिला तिच्या मावशीशी बोलताना तिचा वेगळाच झोन असतो. ती वेगळ्याच लेवलची असते. तिला अजिबात डिस्टर्ब करायचा नसतो. चला बघूया नंतर. मग आई आज आपल्याला नाश्त्याला काय करणार आहेस तू? ठीक आहे मिस्टर. आजचं कसं कसं शेड्यूल तुझं, काय काय करणार आहेस तू? कसं कसं काय काय करणार सांग फक्त. आता मिस्टर हां. पिक्चर बघणार. पिक्चर बघणार. हां नंतर नाही झोपणार. नंतर संध्याकाळी बाहेर जाणार. संध्याकाळी कुठं बाहेर जाणार? गुजराती थाळी. गुजरात आहे खायला. कोण नेणार बाबा? माझी मीच जाणार इतकी. तू पैसे भरणार सगळ्यांचे? नाही मग एकटीच काही जाणार तू? तशीच जाणार. आम्हाला सोडून जाणार? आणि आम्ही काय खायचं? आम्ही काय खायचं? करून ठेवलंय की एवढं मस्त. काय केलंय? मिसळ पाव. मिसळ पाऊस सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम मिसळ पाऊस खायचं का? मिडियम क्लास माणसं अशीच करतात. मिडल क्लास पासून दोन्ही टाइम मिसळ पाऊस खातात का? आज हॉटेलला सुट्टी, मला पण सुट्टी. आज हॉटेल सुट्टी, तुला पण सुट्टी आहे? काय भारी आहे, एकदम भट्टीची भाजी केली. हा हा हा. असं तरी आपलं पार्सल आलेलं आहे. आपण पार्सल घ्या. मग अजून आई रात्री कुठल्या हॉटेल जायचं जेवायला? गुजराती थाळी. गुजरात ताई कुठल्या हॉटेलला? कुणास ठाऊक कुठल्या. आता तू नेणार आहे? हा का जे आपल्या अभिभाई म्हणतील ते अभिभाई म्हणतील तिकडे जायचं? मामांची म्हणते. मामांची म्हणले गाडी बसत आपलं टुमुक, टुमुक. हा मग बाबा संध्याकाळी आई मध्ये जेवायला जायचं. चालते. कुठं जायचं जेवायला? मामांची म्हणते. ही दोन माणसं माझ्या आमच्या घरात इंटरेस्टिंग नाही बघा. हे बघा आमचा अजिबात इंटरेस्टिंग नाही डेली ब्लॉग. तर मंडळी यार आपण चाललोय गाडीला पेंट्रोल आणायला. बाबांना पिक्चर बघायचं, बाबा नाईला. त्यासाठी आपल्याला गाडीला पेंट्रोल लागणार आहे. त्या पेंट्रोलमध्ये पिक्चर भरून तो आई बाबांना टी व्हीवर दाखवत आहे. तर आपण त्यासाठी चाललो आहे पेंट्रोल आणायला. अशा तऱ्हेने गाडी काय पेंट्रोल नाही आहे. पेंट्रोल ह्या घराचाच वरती आहे. आपण म्हटला वरती पेंट्रोल आहे, मला विचारलं नाहीस त्यामुळं तुला सांगता आलं नाही मला. तर आता वरनं पेंट्रोल घ्यायचा, त्यात पिक्चर भरायचा आणि तो आईबाबांना टी व्हीवर लावून द्यायचा. तर अशा तऱ्हेने आपण मंडळी आपण करत आहे डाटा ट्रान्सफर. जेणेकरून आपल्याला बाबांना पिक्चर दाखवता येईल. हे पिक्चर कॉपी पेस्ट होतोय. आपण थोडा गेम पण खेळूया. बघूया
गेम पबजी कोण येते का ऑनलाईन पण जरा फोन लावतो पण कोणत्या आशिषला कॉल करू आशिषला. हा आशिष फोन काय उचल ना माझा मित्र आहे बिझी आहे लय. आशिष आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो फोन उचलला ना त्यानं बघू. आमचा अबू धडपडत आहे टी व्हीवर पिक्चर लावायसाठी लॅपटॉपवरून. इथं माणसं वाट बघतात कधी पिक्चर लागतो याची. आमच्या बाबांना मला सगळं हातात द्यावं लागतं. ठीक आहे चष्मा. ही पुण्याची सोसायटी. अशा तऱ्हेने सोसायटीमध्ये आमच्या बकऱ्या आहेत. तो थोडासा गावाचा फील देतो. गावाचा फील येतो. आतापर्यंत ब्लॉगमध्ये काहीच असं टाकण्यासारखं भेटलेलं नाही आहे. बघू आपण पुढे काय भेटते का नाही भेटे. तर आता झाली संध्याकाळ आपण जरा चहा करायचा टाईम झाला आहे आपला. तर आपण करूया गुळाचा चहा सगळेच पिऊया. खाऊन आपण स्टीलच्या मध्ये चहा करूया चौघांना. नाही पण गेलं आबूला माहिती. गुळाचा चहा प्यायचं कारण असं की जरा साखर कमी करायची पण चहा प्यायचा होता म्हणून म्हटलं गुळाचा चहा प्यायचा. म्हणून आमचा एक गुळाचा चहावाला आहे चिंतामणी जावा त्यावरून गुळाची चहा पावडर आणली आणि म्हणजे त्या गुळाच्या चहा पावडरचा चहा प्यायचा. ते काही कंटिन्यू पिणे झालं नाही जर आजारी पडलो मग मला पुन्हा स्टार्ट करायचं. आता हे दोन पावडर आहेत लेमन टीचे आणि गुळाचे पावडर. तर आता आपण पुन्हा गुळाचा तू अशा पद्धतीने आपला काय गुळाचा चहा. अरे तुला बोल कुठलं ते चहा बनवण्यासाठी जरा चहा मस्त जास्त क्वांटिटीमध्ये असलं गुळाचा चहा चांगला होतो. आपल्याकडे कमी क्वांटिटीमध्ये होतो ना एक कप मीच गुळाचा चहा पितो बाकी कोण पित नव्हतं. पण आता बघा आता आपण चहा करतो म्हटलं ट्राय करूया कसा चहा होता. अलार्म बंद करूया. अलार्म असतो अलार्म बंद करून आम्ही ते लावू रे. चहा तुझा राहता वाचला. डेली ब्लॉग
ब्लॉग मध्ये करायचं काय असतं हेच कळत नाही. बघू हळूहळू कंटेंट भेटेल, नवीन नवीन ट्राय करत पण करतोय काय उद्धडपणे. चालेल, पोट वाढले, पोट जरा कमी झालं पाहिजे. मिक्सर अशा तऱ्हेने चहा होत आहे आपला गुळाचा चहा मस्त. VLC मध्ये लावू का मी? असं चहा झालेला, अशा तऱ्हेने आपला चहा झालेला आहे. आजच्या डेली ब्लॉग मध्ये कंटिन्यू आहे आपल्याला. बरं जे आहे डेली ब्लॉग हा असा असतो, मला असं वाटतं की डेली ब्लॉग असा असतो की जे तुम्ही डेली करताय ते दाखवत असतं. मी डेली असंच आहे, निवांत स्कूटीमध्ये माझ्यासाठी निवांत गोष्ट असते. टाईम भेटला तर ड्रोन उडवला जातो, पण ड्रोन उडवायसाठी म्हणजे ड्रोन उडवायसाठी नाही, फिरायला जातो. फिरायला आजकाल कोण नाही आहे माझ्याबरोबर, मी एकटाच आहे. ड्रोन उडवायचं तर पुण्यात जिथं आम्ही राहतो पिंपरी तिथं सगळा रेड झोन आहे. त्या कारणानं ह्या एरियात ड्रोन उडवता येत नाही. ड्रोन उडवला तर तो जप्त होतो, त्यामुळे रेड झोनमध्ये आपण उडवू शकत नाही. त्यासाठी आपलं जावं लागतं कात्रज साईडला. कात्रज साईडला जाणं म्हणजे लय लांब. पुण्याचं ट्रॅफिक भयान, मंडेला तर भरपूर ट्रॅफिक. असं वाटतं बाबा झोपून राहून, ट्रॅफिक भयाने पण आहे. त्यावेळेला आपलं सातारा बरा काढली गाडी शिवराज आलं, फॉर्च्युनर आले, नाक आले, कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक नाही साताऱ्यात. साताऱ्यात लागलं तर दोन 3 मिनिटातच ट्रॅफिक लागते. तू थोडी इकडे झाली चला ट्रॅफिक. साताऱ्यात ट्रॅफिक लागत नाही. मला तर वाटते म्हातारा मी सातारा शिकतो. म्हातारा पण काय आता चहा कसा झाला बघूया आपण. आवडतोय काय करताना खूप हा चहा केला. अजून आहे आबीसाठी आहे. शुभांगी आमची लग्न त्यांची असणे. बघूया कसा चहा कसा झाला. सुंदर झालंय. पिलास का पहिला? आता पिलास रोज करत जा. बाबा चहा का झाला? चहा सुंदर झाला. या चहा प्या. आपली सोसायटी, या सोसायटी आपण आता थांबलोय. पवनची वाट, पवन येतो म्हटलंय त्यामुळे आपण इथं थांबलेलो. आता पवन यायची वाट बघत बसलो आपण. बघू आता पवन कधी येतो. गाडी साईडला पण थांबू. अशा पद्धतीने आता आपण चाललो फिरायला. पवन आणि मी दोघेच. फिरायला नाही, असंच कुठेतरी आपलं नाईट व्ह्यू रोड भारीच आहे. नाईट व्ह्यू का कोण उडत. हां पवन म्हणला ड्रोन उडवायला. आम्ही चेक करतो ड्रोन झोन, रेड झोन मध्ये का ग्रीन झोन मध्ये.
तर रेड झोनमध्ये असेल तर नाही उडवणार, ग्रीन झोनमध्ये असेल तर उडवणार. येलो ग्रीन बघू आता कसं काय होतं. जाऊन आपण 26 जानेवारी ड्रोन नाही लांबून उडत नाही. कुठे इथून कुठे जायचं? असं करू आपण नेक्स्ट टाइम. पण मला हे वाटतंय पिंपरी चिंचवड आहे ना पूर्ण रेड झोन मध्ये येतं. पिंपरी चिंचवड एरिया आहे ना पूर्ण तो रेड झोन मध्ये येतो. बोला बोला. अशा पद्धतीने आपण ट्राय केलाय किटकॅट चॉकलेट बाउल. खूप चांगला आहे. कंपनीचा ट्राय भारी बाउल आहे. अशा तऱ्हेने आता आमचा आजचा एंड झालेला आहे ब्लॉगचा. पवन हा त्याच्या रूमवर चाललेला आहे, घरी चाललेला आहे. आता संध्याकाळी तुम्हाला तुमच्यासाठी ब्लॉग टाकतो. बघा कसा वाटला, रिव्ह्यूज कमेंट करून सांगा कसा ब्लॉग झाला आहे. आणि असं टाकत राहू का नको टाकू ते हे पण सांगा. हे डेझर्ट म्हटलं चांगलं होतं. किटकॅट बाउल चॉकलेट बाउल हे किटकॅट चॉकलेट बाउल चॉकलेट बाउल डेझर्ट चांगली होती ते पण. चलो पवन कोकण मधला एक